या कुडकुडत्या थंडीमध्ये आज करूया गरमागरम पावभाजी। सर्व तयारी करून घेतली। कुकरमध्ये 1 चमचा तेल, 1 क्यूब बटर टाकलं, 1 चमचा जिरं टाकून हे सर्व भाज्या मी टाकल्या आहे कट करून घेतलेल्या। कोबी, बीट, आलू, शिमला मिरची, वटाणे, टोमॅटो टाकले, पावभाजी मसाला सुद्धा टाकला। आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून कुकरचं झाकण लावून कुकरच्या 5 शिट्या केल्या आहे। भाज्या मस्त शिजलेल्या आहे, मॅश सुद्धा करून घेतल्या। कढईमध्ये तेल आणि 2 क्यूब बटरचे टाकले आहे। यातच कांदा, बारीक चॉप केलेला, शिमला मिरची, टोमॅटो, वटाणे हे सर्व टाकलं। चवीपुरतं मीठ टाकून मस्त असं परतून घ्यायचं आहे प्लेट झाकून। नंतर काश्मीरी मिरची पावडर टाकायची, हळद, तिखट, धनिया पावडर, पावभाजी मसाला हे सर्व टाकून परतून घेतलं आणि याला सुद्धा आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे। आधी शिजवलेला यातच भाज्या टाकून घेऊया, एकत्र करून घेऊया आणि पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। 3-4 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं। चमचमीत भाजी रेडी आहे। हे सर्व पाव बटरवरती शेकून घ्यायचे आहे। गरमागरम पावभाजी रेडी आहे। सविस्तर रेसिपी चॅनलवरती दिली। थँक्यू।